परीक्षेमध्ये मराठी अनिवार्य करण्यावरनं वाद निर्माण झालेला आहे. बालेन शाह सरकारला विरोधाचा सामना का करावा लागतोय, तर शिक्षा पूर्ण होऊनही भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. आता तुम्हाला 10 किलोचं व्यावसायिक सिलेंडर मिळू शकेल. कामा रुग्णालयाचं वन स्टॉप सेंटरही लवकरच सुरू होणार आहे. फ्लेमिंग आणि चेन्नई संघ यांच्यातील नात्याला पूर्णविराम मिळालेला आहे, तर सलमानच्या मातृभूमीचं प्रदर्शन लांबणीवर पडलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 14 जुलै वार मंगळवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात TET परीक्षेची. कर्नाटक विद्यावर्धक संघानं महाराष्ट्र सरकारच्या TET परीक्षेत कन्नड माध्यमाच्या शिक्षकांसाठी मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाचा निषेध केलाय. संघटनेचा असा आरोप आहे की हा निर्णय NCTEच्या नियमांचं उल्लंघन करतो. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील कन्नड शिक्षण कमकुवत करण्याच्या उद्देशानं हा घेण्यात आलेला आहे. संघटनेच्या विशेष कार्यकारी समितीनं हा निर्णय भेदभावपूर्ण आणि घटनात्मक मूल्यांच्या विरोधात असल्याचा निषेध करणारा ठराव मंजूर केलाय. तसंच कर्नाटकात मराठी माध्यमांच्या शिक्षकांना मराठीत TET परीक्षा देण्याची परवानगी आहे हे निदर्शनास आणून देत महाराष्ट्रानं कन्नड शिक्षकांसाठीही तेच मॉडेल अवलंबावं अशी मागणी केलेली आहे. कन्नड शिक्षकांना मराठीत परीक्षा देण्यास भाग पाडून महाराष्ट्र कन्नड भाषा दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही KVSनं केलाय. कन्नड शिक्षकांना दिलासा देण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रस्तावाकडे महाराष्ट्रानं दुर्लक्ष केलंय, असं KVSचं म्हणणं आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात नेपाळच्या राजकारणाची. सध्या नेपाळच्या राजकारणात मोठं स्थित्यांतर घडतंय. बालेन शाह यांना पंतप्रधानपदी पोहोचवण्यासाठी प्रचंड पाठिंबा देणारी तीच जनरेशन Z तरुण पिढी आता त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरतीये. बालेन शाह यांच्या नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारसमोर आता त्यांच्याच कार्यकाळातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं आव्हान उभं झालेलं आहे. ठोस पुनर्वसन योजनेशिवाय झोपडपट्टीवासी आणि बेघर लोकांना त्यांच्या घरातनं बाहेर काढणं हे या वादाचं मूळ कारण आहे. जॉईंट नॅशनल स्कॉटर्स फ्रंटच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांनी राजधानी काठमांडूमध्ये एक भव्य आंदोलन केलं. या संपूर्ण वादाची सुरुवात यावर्षी एप्रिलमध्ये झाली होती, जेव्हा काठमांडू महानगर पोलिसांनी काठमांडू खोऱ्यात आणि नेपाळच्या इतर भागांमध्ये एक मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार या मोहिमेत अंदाजे 2600 कुटुंबांची घरं पाडण्यात आली, ज्यामुळे सुमारे 15,000 लोकांवर थेट परिणाम झाला. ही संपूर्ण घटना पंतप्रधान बालेन शाह यांच्यासाठी एक मोठी राजकीय डोकेदुखी ठरतीये. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष गगनकुमार थापा यांनी कार्यकर्त्यांच्या अटकेवरनं सरकारवर तीव्र टीका केली असून त्यांच्या तत्काळ सुटकेची मागणी केलेली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात भारत पाकिस्तानची. भारत पाकिस्तान दरम्यान 2008 मध्ये झालेल्या कॉन्स्युलर ॲक्सेस करारानुसार शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आणि संबंधित कैद्याची राष्ट्रीयता निश्चित झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्याला मायदेशी परत पाठवणं बंधनकारक आहे. या कराराच्या तरतुदींना हरताळ फासून पाकिस्ताननं अनेक भारतीय मच्छीमारांना शिक्षा पूर्ण होऊनही वर्षानुवर्ष तुरुंगात डांबून ठेवल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय. पाकिस्तानच्या तुरुंगात सध्या असलेल्या 198 भारतीय मच्छीमारांपैकी तब्बल 178 जणांची शिक्षा अनेक वर्षांपूर्वीच पूर्ण झालेली आहे, तरीही त्यांची सुटका करण्यात आलेली नाही. शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली आहे. शिक्षा पूर्ण होऊन 4 ते 5 वर्ष उलटून गेली आहेत, तरीही हे मच्छीमार अद्याप पाकिस्तानच्या तुरुंगातच आहेत. भारत पाकिस्तान कॉन्स्युलर ॲक्सेस कराराच्या कलम 5 नुसार शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आणि राष्ट्रीयता निश्चित झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत संबंधित कैद्याला त्याच्या देशात परत पाठवण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवलेली आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय मच्छीमारांना दीर्घकाळ कैदेत ठेवणं हे कराराचं तसंच मानवी हक्कांचं उल्लंघन असल्याची भावना मच्छीमार संघटनांनी व्यक्त केलीय. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात व्यावसायिक LPGची. इंडियन ऑइल, भारतीय पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या भारताच्या सरकारी तेल विपणन कंपन्या व्यावसायिक LPG बाजारपेठेत एक मोठा बदल घडवून आणण्याची योजना आखतायत. एका अहवालानुसार या तेल कंपन्या व्यावसायिक वापरासाठी 10 किलोग्राम वजनाचे हलके LPG सिलेंडर सादर करण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत व्यावसायिक क्षेत्रात प्रामुख्यानं 19 किलोग्राम किंवा त्याहून अधिक वजनाच्या सिलेंडर्सचंच वर्चस्व होतं. तेल कंपन्यांचं हे नवीन पाऊल लहान व्यवसाय, रेस्टॉरंट मालक आणि रस्त्यावरल्या विक्रेत्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल घडवणारं ठरू शकतं. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कामा अँड ॲल्ब्लेस रुग्णालयाची. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी कामा अँड ॲल्ब्लेस रुग्णालयाला भेट दिली आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. 6 महिन्यांपासून तयार असलेल्या वन स्टॉप सेंटरसह विविध विभागांची पाहणी केली. महिला आणि बालकांसाठीच्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार पालवे यांच्या उपस्थितीत झालेल्या पाहणीत उपचार व्यवस्था, स्वच्छता आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेण्यात आली. महिला आणि बालकांवरील अत्याचार, हिंसा तसंच अन्य संकटग्रस्तांना वैद्यकीय उपचार, समुपदेशन, पोलीस व कायदेशीर मदत एकाच छताखाली मिळावी यासाठी उभारण्यात आलेलं वन स्टॉप सेंटर हे लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलंय. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि चेन्नई सुपर किंग्स यांचं नातं 18 वर्षांनंतर संपुष्टात आलंय. त्यामुळे नवा मुख्य प्रशिक्षक कोणी वेगळा नियुक्त केला गेला तरीही महेंद्रसिंग धोनी मेंटरच्या रूपानं प्रशिक्षक टीममध्ये असण्याची शक्यता वाढलेली आहे. फ्लेमिंग आणि चेन्नई संघ यांचं नातं IPLच्या पहिल्या मोसमापासून तयार झालं होतं. 2008 मधल्या पदार्पणाच्या मोसमात फ्लेमिंग हे चेन्नई संघात खेळाडू म्हणून होते. त्यानंतर 2009 पासून ते प्रशिक्षक झाले. एखाद्या खेळात संघाबरोबर 18 वर्ष राहणं हा जीवन गौरवाचाच भाग असतो. आणि आता मी मोठ्या सन्मानानं निरोप घेतोय. चेन्नई संघासोबतचं हे प्रशिक्षक पद माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे. जे यश मिळवलं त्याचा अभिमान आहे असं फ्लेमिंग यांनी म्हटलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या ज्या चित्रपटाची त्याचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहतायत त्या मातृभूमी या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक मोठी माहिती समोर येतेय. भारत आणि चीनमधील 2020च्या गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असलेला हा चित्रपट आधी याच वर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन आता थेट पुढच्या वर्षी ढकललं जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. बॅटल ऑफ गलवान यावरून मातृभूमी असं नाव बदलण्यात आलेल्या या चित्रपटाच्या आशयाबाबत संरक्षण मंत्रालयाचे काही आक्षेप होते. हे वाद मिटवून हा चित्रपट याच वर्षाच्या शेवटी प्रदर्शित करण्याचे निर्मात्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा तिढा सुटला नाही तर हा चित्रपट पुढल्या वर्षावर ढकलला जाईल. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.